संगमनेर तालुक्याच्या पठार भागात गुरु शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी व मन हेलावून टाकणारी अघटित घटना घडली असून ज्ञानदानाचे धडे देऊन कर्तृत्ववान संस्कारक्षम पिढी घडवणाऱ्या देवस्वरूप गुरुतील राक्षस जागा होऊन त्याने तो कार्यरत असलेल्या शिक्षण मंदिरातील असहाय्य बालिकेचा फायदा उठवत त्याने वारंवार तिच्यावर अत्याचार केला। त्यानंतर काही दिवसांनी त्या बालिकेच्या पोटात दुखू लागल्यानंतर पालक तिला रुग्णालयात घेऊन गेले। त्यानंतर मात्र त्यांना आभाळ कोसळल्याचा भास झाला। त्या हैवानाने केलेले महापाप समोर आले। गुलाबासम कळीचे आयुष्य त्या नराधम हैवानाने उद्ध्वस्त केल्याने गुरु शिष्य परंपरेला पठार भागातून काळिमा फासला गेल्याने संतापाची लाट निर्माण झाली आहे। ही तक्रार घारगाव पोलीस ठाण्यात प्राप्त होताच क्षणाचाही विलंब न करता अवघ्या तासाभरात घारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर, सुभाष बोडके यांनी त्या हैवानाच्या मुसक्या आवळत त्याला गजाआड केलंय। तर अशा होणाऱ्या घटनांमधून भीषण वास्तव समोर येत असून पोटच्याच मुलामुलींमध्ये केलेला भेदभाव म्हणा किंवा पालक व पाल्य यांच्यातील संवाद कमी झाल्याने म्हणा असे प्रकार समोर येत आहेत। आज साधू संतांच्या विचाराची गरज असून संस्कार कमी पडत आहेत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। पालकांनी मुलांशी चांगला संवाद ठेवल्यास अशा घटनांना आळा बसणार आहे। सध्या पोस्कोचे गुन्हे मोठ्या प्रमाणात दाखल होत असून या गोष्टींना लगाम लावायचा आहे। विद्यालयांनी प्रत्येक महिन्यातून शिक्षक पालक मेळावा घेणे गरजेचे आहे। यासाठी आम्ही देखील पुढाकार घेणार आहोत। मात्र शिक्षक पालक व शाळांनी आम्हाला सहकार्य करावे असे यावेळी घारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात म्हणाले। पोलीस ठाणे घारगाव येथे अपराध क्रमांक 49/26 पोक्सो आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल झालेला आहे। गुन्ह्यामधील आरोपी हा शिक्षक आहे आणि घारगाव पोलिसांनी त्याला 1 तासाच्या आत अटक करून आज रोजी माननीय न्यायालयामध्ये PCR करिता हजर केलेला होता। माननीय न्यायालयाने 6 तारखेपर्यंतचा PCR आरोपी त्याचा दिलेला आहे। सदर अशा प्रकारच्या ज्या घटना घडत आहे ह्या घटनांसाठी समाजामध्ये जो काही गॅप पडत आहे, पालक, विद्यार्थी आणि शिक्षक आणि इतर समाजातील घटक, ह्या घटकामुळं अशा प्रकारच्या घटना, कारण आमच्याकडे भरपूर अशा प्रकारच्या दररोज काही ना काही अशा घटना समोर येत आहेत आणि याच्यामधून मला समाजाला हेच आवाहन करावं असं वाटतं आहे की पालकांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद ठेवला पाहिजे, शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद ठेवला पाहिजे आणि ह्या चारही घटकांचं ब्रेन वॉश होणं किंवा चांगल्या प्रकारचे विचाराचे आदानप्रदान होणं खूप गरजेचं आहे। आणि संतांचे जे विचार होते, साधू संतांचे जे आचार होते, ह्याची खरंच म्हणजे असं आज जाणवत आहे की आपले संस्कार कुठंतरी कमी पडत आहेत। त्याच्यामुळं प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याशी दिवसातून निदान संध्याकाळी घरी आल्यानंतर एक 10 मिनिटं तरी त्यांनी त्याच्याशी बोललं पाहिजे, विचारलं पाहिजे की तुला काय वाटतं, काय कमी पडतंय, कशाचं काय आहे। तर हे जर प्रत्येक पालकांनी आणि आईनी वडिलांनी जर हे अवलंबलं तर ह्या घटनांना बऱ्या प्रकारे आळा घालता येईल। आणि मी आपल्या माध्यमातून सर्व शाळांना एक विनंती करतो की सर्व शाळांनी प्रत्येक विद्यार्थ्यांचे जे पालक आहे, पालक आणि विद्यार्थी यांचा एक महिन्यातून किंवा 2 महिन्यातून एखादा कार्यक्रम ठेवावा आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं तर सगळ्यांचा सुसंवाद आणि कुठं काय आपण कुठं कमी पडतो, समाजामध्ये काय कुठं कमी पडतंय हे आपल्याला भरून काढता येईल। आणि याच्यासाठी जर आम्हाला जरी सांगितलं की आम्ही यामध्ये पुढाकार घेणं आवश्यक आहे तरी 100% पोलीस ठाणे घारगावच्या वतीने आम्ही पुढाकार घेऊन अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करू। परंतु फक्त सर्वांनी याला प्रतिसाद देणं खूप गरजेचं आहे, कारण समाजामध्ये म्हणण्यापेक्षा घारगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मी आल्यापासून खूप मोठ्या प्रमाणावरती अल्पवयीन मुली पळून जाणं आणि पोक्सोचे गुन्हे दाखल होण्याचं प्रमाण खूप आहे। तर याच्यावरती आळा घालायला खरोखर आपल्या सर्वांची मला साथ गरजेची आहे। धन्यवाद। तर आरोपीला न्यायालयात हजर केले असता 4 दिवसांची पोलीस कोठडी त्याला देण्यात आली आहे। घटनेचा पुढील तपास घारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश टकले करत आहेत। नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, घारगाव।